Hello, this is the My Artifact episode number 815. आजची तारीख आहे 31 मे 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. ॲक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे, कारण काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही रेकॉर्ड. सो काल काय झालं काल काय नाही, सकाळी उठलो. कालचा वार कोणता होता? मंगळवार 29 मे. काल मला खूप दिवसानंतर गॅपनंतर कसं 5 दिवसाची गॅप पडली होती. कसं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 5 दिवसाच्या गॅप पडल्यानंतर मी काल गेलो क्लासेसला आणि गेलो आणि तिथे प्रॅक्टिस वगैरे केली. मोस्टली स्केचेसचीच प्रॅक्टिस केली. मी बहुत सारे स्केचेस काढले, 50 तर स्केचेस काढलेच असून बहुत सारे स्केचेस काढले. आर्क कसा मारायचा, फिलेट कसा द्यायचा वगैरे वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स. स्केचेसमध्ये मी पूर्ण मास्टरच झालो. स्केचेस पूर्ण झालं. आता बाय पार्ट्स ते आज शिकवणार होते, बट आज कसं ते सर आले नाही, सो आज काही झालं नाही. हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे. सो काल मी ते प्रॅक्टिस करत होतो. मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर प्रॅक्टिस वगैरे केली आणि त्याच्यानंतर तो प्रज्योत आहे ना, तो बंदा जो माझ्यासोबत असते प्रॅक्टिसला, नेहमी वर्धेपासून अपडाऊन करते, तो बंदा, त्याला थोडं लवकर जायचं होतं. सो आम्ही कसं की 4 वाजताची कोणती गाडी, पुणे शालिमार एक्सप्रेस पकडायची होती. सो आम्ही लवकरच निघालो. करीब 3 वाजता, 4 वाजता गाडी पकडली आणि त्याच्यानंतर 5, 5:30, 5:45 वाजता घरी आलो. आणि काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? काल काल कुठे होतो मी? काल होतो मी थोडासा इथे गेलो होतो, मित्रांसोबत थोडंसं हँगआउट करत होतो. त्याच्यानंतर काय झालं आय एम सो सॉरी. कालची तारीख काय 30 होती का 31 होती? कालची 30 मे, परवाच्या दिवशी हे झालं काल मी गेलोच नाही. काल मी गेलोच नाही. काल मी इथे घरीच काम करत होतो. साफसूफ वगैरे केलं, झाडझूड वगैरे केलं आणि त्याच्यानंतर काय केलं दॅट इज द प्रॉब्लेम. हा फंडा असते जेव्हा तुम्ही नाही का प्रत्येक दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत नाही, कारण आठवतच नाही का ह्या दिवशी का झालं, आणि तो दिवस पूर्ण डिलीट होऊन जाते आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आपल्याला असं नाही करायचं आहे भाऊ. असं आहे की आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे या साऱ्या गोष्टी, तेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करू शकतो. सो हळूहळू काउंट झालंय की मला नाही का माझ्या गोलपासून नाही का माझे जे एम आहे, माझे टार्गेट्स आहे, त्याच्यापासून मी थोडासा दूर जाण्याचा प्रयत्न होऊन राहिलाय दूर म्हणजे कसा काय सिम्पल वे. आता पहा, मी आपलं एक टार्गेट आहे आणि या टार्गेटपर्यंत एक पाथ असतो आणि या पाथवर आपल्याला चालायचं असते. आता खूप सारे पाथ असते टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी, खूप सारे पाथ असते. खूप हार्ड वर्क, खूप सॉफ्ट वर्क, किंवा कधी आता आपला टार्गेट खूप मोठा आहे तर आपल्याला मेहनत पण खूप जास्त करायची आहे. तर एक असते जो कमी हार्डवर्क असतं आणि एक असते खूपच जास्त हार्डवर्क. आता बघ
आता आपल्यापाशी टार्गेट्सला अचीव्ह करायचं आहे. तर आपल्या टार्गेट्सला अचीव्ह करायचं तर कशा अचीव्ह करायचे? फर्स्ट ऑफ ऑल एवढं लक्षात घे राव, टार्गेट्स अचीव्ह करण्यामध्ये स्वतःला लॉस नको करून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माणसाला 3 गोष्टीची नेहमी गरज असते: अन्न, जेवण, खाना पाणी, वस्त्र, कपडे. जे एवढे काही इम्पॉर्टंट नाही, पण असे नाही का आपण नेकेड राहू शकतो, पण असेही नाही का कपडे नेहमी सगळ्यांपाशी असते आणि सगळ्यांपाशीच असते राव. असा कोणताच बंदा नाही जो नेकेड आहे. नो वन, कोणाच पाशी असं नाही का जो नेकेड दिसून राहिलाय. त्यामुळे वस्त्र सगळ्यांपाशी असते. तिसरं आहे शेल्टर, जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हे बघ, अन्न, जेवण, खानापाणी कुठे भेटते? आपण 2017 मध्ये आहे आणि जेवण खानापाणी इट्स नॉट अ बिग डील, कुठेही आरामात भेटून जाते आणि थोड्या कमी पैशामध्ये पण चांगल्यात चांगलं जेवण भेटू शकते. ठीक आहे. वस्त्र, कपडे सगळ्यांपाशीच आहे आणि इट्स इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांपाशी आहे. असं ना कुठेच नाही जिथे वस्त्राची कमतरता आहे असं तुला कुठेच दिसून येईल. सो सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे शेल्टर. हा एक फॅक्टर आहे जो काही जणांपाशी असते, काही जणांपाशी नसते. चांगल्या लोकांपाशी पण शेल्टर नसते राव. आणि हे शेल्टर बहुत इम्पॉर्टंट काम करते. एक शेल्टर असणं, एक स्वतःची जागा असणं म्हणजे काय आहे? घरी जागा असणं म्हणजे एक प्रकारे प्रायव्हसी. म्हणजे आपल्याला काय, म्हणजे असं काहीतरी तोंड लपवण्यासाठी भाऊ. तर शेल्टर म्हणजे काय, एक घर म्हणजे काय, आपल्याला घराची गरज काय? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता मी म्हणतो, पोट साफ करायसाठी, लघवी, आंघोळ पाणी, कपडे चेंज वगैरे करण्यासाठी आपल्याला घराची वगैरे गरज असते. एक प्रकारे तुच्छ रिझन आहे, पण जेव्हा हे भेटत नाही ना तेव्हा खूप मोठी प्रॉब्लेम होते. आपल्याला आंघोळ तर नेहमीच करतो, हातपाय तोंड तर नेहमीच धुतो. मग बरं ठीक आहे, या साऱ्या गोष्टी तर बाहेर भेटून जाते राव, तरी आपल्याला घराची गरज काय आहे? घर एक ठिकाण आहे जिथे नाही का माणूस थकून असल्यावर तो आराम करतो, जिथे त्याला कोणी डिस्टर्ब नाही करत, जिथे ते चाहनेवाले लोक असतात आणि तिथे त्याला एक प्रकारे सगळेजण सपोर्टिव्ह असतात. त्याला एक घर म्हणते. शेल्टर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं, बहुत जास्त इम्पॉर्टंट. तर मी आता हे शेल्टरबद्दल खूप जास्त सांगत फिरत नाही, इम्पॉर्टंट फॅक्टर सांगतो. आता तुझ्या टार्गेट्सला अचीव्ह करण्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहे: अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र आरामात भेटून जाते. निवारा म्हणजे शेल्टर कधी कधी भेटते, कधी भेटत नाही. सो माझ्या कंडिशनमध्ये समजा जर मी माझ्या टार्गेट्सला अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो, सो व्हॉट आय एक्झॅक्टली डू, मला काय करायचं एक्झॅक्टली? मला मुंबईला जायचं आहे. ओके, ठीक आहे. अन्न, वस्त्र भेटून जाईल. इम्पॉर्टंट आहे शेल्टर, आणि शेल्टरसाठी लागते पैसा. तर हे पैसा आणि शेल्टर मी कुठून आणीन सांग? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पैसा कुठून आणीन मी? आजच्या जमान्यात अन्न, वस्त्र, निवारा हे तर जस्ट फॅक्टर आहे. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एकच आहे, पैसा. जर तुमच्यापाशी पैसा असेल तर या 3ही गोष्टी तुम्ही भाळवू शकता. जर तुमच्यापाशी पैसा नसेल तर यू आर कम्प्लिटली डिस्ट्रॉय. टार्गेट्सला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला फोकस राहावं लागेल, आणि फोकस राहण्यासाठी आपली हेल्थ किंवा आपण प्रॉपर असलं पाहिजे. म्हणजे पहा, मी आता बिलकुल रेडी आहे आणि आता मी माझ्या टार्गेट्सला फोकस आहे. रेडी म्हणजे काय आहे, तर मी खाऊन पिऊन वगैरे पूर्ण फ्रेश आहे. माझ्यापाशी जे काही ज्या इम्पॉर्टंट गरजा आहेत त्या पूर्ण सेटलमेंट झाल्या आहे आणि आता मी कम्प्लिटली फोकस आहे माझ्या टार्गेटवर. तर तेव्हा कुठे आपण टार्गेट्स अचीव्ह करतो. जर आपल्याला या बेसिक गरजा जर आपल्याला झाल्या नाही तर व्हॉट कुड हॅपन, तर आपण टार्गेटवर फोकस राहू शकणार नाही. आपणचं नेहमीच लक्ष राहू, आज रात्री का जेवायचं राव, पे आज रात्री कुठं झोपू यार, पे आज रात्री या 2 दिवसाचे कपडे कसं काय घालू यार. सी, काफी छोटे क्वेश्चन आहे राव, बट इट्स रिअली डीपली हर्ट. पावसाळा लागला तर कुठं थांबायचं,
कुठपर्यंत छत्री घेऊन आपण उभं राहायचं, बस स्टँडवर कुठपर्यंत राहायचं. या दॅट्स द. तर हे काय, हे जी कंडिशन आहे खूप जास्त मेहनती कंडिशन आहे. तर मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय राव, याच्यामध्ये हे टार्गेट्स या पद्धतीने जर अचीव करायचं असेल तर तुमच्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स आणि यू हॅव टू बी नेव्हर गिव्ह अप. या कारण या पाथवर चालणारे जे लोक असतात ना ते बहुत ही मजबूत असतात राव, बहुत जास्त मजबूत. आणि अशा पाथवर चालणं म्हणजे बहुत ही कठीण मार्ग आहे, बहुतच कठीण मार्ग. आणि हा कठीण मार्ग मी नाही करू शकत राव. या मी एक मिडल क्लास फॅमिलीचा आहे, जरी काही ना हो पण माझा काही ना काही तर क्लास आहे राव. या मी एवढं ठरवतो माझा, जरी मी मिडल क्लास फॅमिली आहे, माझ्यापाशी जेवढा काही पैसा आहे वॉडेवर, तरी माझा काही ना काही क्लास आहे. तू म्हणशील का तू रेल्वे स्टेशनवर झोप, मी झोपणार नाही भाऊ. मी उभा राहीन, बसून राहीन, पण झोपणार नाही. या रात्रभर काढायची आहे, मी बसून काढीन पण झोपणार नाही राव. दॅट्स द फॅक्ट. व्हाय, कारण माझा एक काही ना काहीतरी क्लास आहे राव. दॅट्स वाय मला नाही का आज ज्या गाडीत आलो, शालिमार एक्सप्रेस ज्या गाडीमध्ये आलो, मेल, हावडा मेल, कम्प्लिटली असं रद्दड वाटलं का आपला हा क्लास नाही, तरी आपण आलो राव. व्हाय, आपलं मजबुरी होती, गाडी होती, जायचं होतं, सो दॅट इज इट. तर एक काही ना काहीतरी क्लास आहे. आणि हे बघ, समज जर आपण या पद्धतीने जातो म्हणलं, खूप जास्त मेहनत करून टार्गेट्स अचीव करण्यात म्हणलं, तर याच्यामध्ये फेलियर होण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे. आणि बहुत जास्त, या कम्प्लिटली 70-30 इट्स. आणि जे 30 आहे ते बहुत कमी पर्सन आहे, आणि मी त्या 30% लोकांमध्ये नाही आहे. पहिले करीन मी, एका वर्षा अगोदर मी हाच विचार केला होता की मुंबईला जाईन ना, असं करीन, स्वतःच्या पायावर डेस्टिनी करीन, काही ना काहीतरी काम करीन आणि बस. बट आता मी एक प्रकारे एक असा वे शोधला आहे जेणेकरून माझी डेस्टिनी पण क्रॅक होईल आणि हळूहळू हे सगळे एक्सपिरियन्स येईल. फर्स्ट ऑफ ऑल, आता आपल्याला टार्गेट्स अचीव करायचे आहे, म्हणजे आपल्याला फिल्म बनवायची आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फिल्म स्कूल जॉईन करावं लागेल. आपण डिरेक्टली सरळ प्रोड्युसरकडे जाऊन आपण आपली कथा सांगू शकत नाही, कारण तो बंदा राजीच होणार नाही राव. तो बंदा करीब 98% रॉंग, तो तुम्हाला 98% तो तुम्हाला भेटणार पण नाही. आणि जो तुम्हाला 2% जर तुम्हाला कुठेतरी भेटला तरी तो तुमचा ऐकणार नाही. आणि याच्यामध्ये काही ना काहीतरी सक्सेस होण्याचे ते चान्सेस रिअली 0.00 समथिंग आहे भाऊ, बहुतच कमी. सो काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल, आणि जो मी अगोदर वे सांगितला आहे, जो हार्ड वे, तो ॲक्च्युली नाही का लीगल पण नाही भाऊ. कसं आहे, आपल्याला का प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स करून त्या टार्गेट्सवर अचीव करायचं. हे टार्गेट्स कसं छोटं मोठं टार्गेट्स नाही, आपल्याला जॉब भेटून राहिले, नो, हे टार्गेट्स आहे फिल्म बनवणं. आपल्याला फिल्मबद्दल तर माहीत पाहिजे ना भाऊ, का फिल्म बनते कशी, काय कशी, एक्सपिरियन्स तर पाहिजे, काही ना काही तिथं फंडा तर पाहिजे, काही ना काही ते नॉलेज तर पाहिजे. आपल्यापाशी फक्त कथा घेऊन आपण जाऊ शकत नाही राव. आपल्यापाशी काही ना काहीतरी तर बॅकअप पाहिजेनच. सो मी काय ठरवलं, मी माझ्या डेस्टिनीला, माझ्या टार्गेट्सला कशाप्रमाणे अचीव करेन. फर्स्ट ऑफ ऑल, आता मी इथे ट्रेनिंग करत आहे. माझ्यापाशी 1 वर्षाचा मेकॅनिकलचा डिप्लोमाचा एक्सपिरियन्स पण आहे आणि प्लस डिप्लोमा पण आहे. या आणि आय एम प्रिटी शुअर की गेल्या समोरच्या 1-2 महिन्यातच मला जॉब लागून जाईल महिंद्रामध्ये, किंवा जिथे मी काम करून राहिलो आहे, इथे ट्रेनिंग करून राहिलो आहे, तिथे पण मला कुठे ना कुठे जॉब लागणार आहे. सो जॉब लागली तर कुठे लागेल मला जॉब, नागपूरला लागेल फर्स्ट ऑफ ऑल. तर 1 वर्ष मला नागपूरला जॉब करायचा आहे, नेहमी अपडाऊन वगैरे. या 1 वर्षात तुला काय करायचं, तुझी सॅलरी आहे करीब 12,000 ते 15,000 रुपये, काही ना काहीतरी सॅलरी आहे. या 12,000 ते 15,000 रुपयामध्ये तुला ॲटलिस्ट वर्षभरात तुला 1,00,000 रुपये जमा करायचे आहे, तुझे स्वतःचे. या 1,00,000 रुपये जमा करायचे आहे. 1,00,000 रुपये जमा करून तुला एक प्रकारे रिक्वेस्ट करायची आहे ज्या प्रोव्हायडरकडे तू काम करते, जस्ट लाईक महिंद्रा किंवा अदर कोणती कंपनी आहे, त्यांना रिक्वेस्ट करायला लागेल का मला पुण्याला ट्रान्सफर करावं. आणि त्याच्यासाठी काही खूप कठीण गोष्ट वगैरे नसते.
आणि समजा तर कठीण गोष्ट असली किंवा त्यांनी नाही जरी म्हणलं तर सरळ रिझाईन करायचं आणि आपलं 7 वर्ष एक्सपिरियन्स पण राहील. या दमात आपण पुण्याला कुठेही चांगल्याने जॉब घेऊ शकतो. या तर रिझाईन वगैरे करणं हे जस्ट लाईक खूप टोकाची भूमिका आहे. आपल्याला तर रिसेंटली ऑफकोर्स भेटूनच जाते पुण्यामध्ये जॉब, कारण नागपूरमध्ये जॉब 1 वर्ष जॉब आणि एक्सपिरियन्स करून आपल्याला पुण्यामध्ये जॉब भेटतेच. सो 1 वर्ष नागपूरमध्ये जॉब करायचा. जॉब केल्यानंतर हॅड इनफ पैसे जमा करायचे आणि पुण्याला जायचं आणि पुण्याला जॉब करायचा. पुण्याला जॉब करायचा म्हणजे ॲटलिस्ट तुझ्यापाशी 20 ते 25 हजार रुपये सॅलरी राहील. आणि या 20 ते 25 हजार रुपयामध्ये मग तिथे स्टॉप होऊन जा. या नंतर जॉबच्या मागे नको लावू. या नंतर तू लाग फिल्म स्कूलच्या मागे. म्हणजे तुझा काही हळूहळू पैसा पण सुरू राहील, फिल्म स्कूल पण सुरू राहील. ज्या पद्धतीने होत असेल पूर्ण पैसा इन्व्हेस्ट कर तुझ्या फिल्म स्कूलवर. पूर्ण पैसा, पूर्ण डोकं लाव, दिमाग लाव. तू तुझा जॉब पण कर, फिल्म स्कूल पण कर, जॉब पण कर, फिल्म स्कूल पण कर. आणि मग हळूहळू राव तुला मग मार्ग दिसत जाते. कारण जेव्हा तू एकदम फिल्म स्कूलकडे गेलात मग हळूहळू तुला मार्ग भेटतात. आता याच्यानंतर मी जे ठरवलं आहे इट्स काइंड ऑफ लाईक एक असं आहे जे सांगतो मी. या सो याच्यानंतर मी ठरवलं आहे की भाऊ फिल्म स्कूल करायचं आणि फिल्म स्कूलमध्ये जॉईन केल्यानंतर करीब 1 वर्षाचा जो कोर्स असते तो पूर्ण कोर्स करायचे. डिरेक्टिंग, फिल्म ॲक्टिंग, ड्रामा, फोटोग्राफी वगैरे सगळे कोर्स करायचे. या कोर्स केल्यानंतर करीब 1 वर्षाचा तो कोर्सच राहील. 1 वर्ष कोर्स नंतर इंटर्नशिपसाठी कोणत्या ना कोणत्या मराठी फिल्ममध्ये स्वतःला कॉन्ट्रीब्यूट करायचं आणि हळूहळू तिथून एक्सपिरियन्स घेत राहायचे. कुठेही कॅमेरा पर्सन, शॉर्ट बॉय वगैरे वगैरे छोट्या गोष्टीपासून, छोट्या पर्सनपासून, म्हणजे एक प्रकारे बिहाइंड द कॅमेरामध्ये जेवढे काही पर्सन असतात त्याच्यामध्ये छोटा जॉब करायचा तिथे. हळूहळू आपल्याला कळेल का फिल्म बनते कशी, काय कसं वगैरे वगैरे. ॲज अ रायटर, प्रोड्युसर वगैरे असते काय, डिरेक्टरची भूमिका काय असते. मग आपल्याला कळेल की आपल्याला स्टोरी कशा प्रकारे प्रेझेंट करायची आहे. त्यानंतर मी थोडा बहुत एक्सपिरियन्स वगैरे झाल्यानंतर मी असं म्हणतो की माझ्यामध्ये एक प्रकारे मी डायरेक्ट बॉलिवूडमध्ये मला फिल्म भेटणार नाही. ऑफकोर्स मी पहिले मराठी फिल्ममध्ये रिजनल लँग्वेजमध्ये एक प्रकारे फिल्म काढण्याचा प्रयत्न करेन. याच्यासाठी पण मी एक प्रकारे स्टोरी डिझाईन केली आहे आणि एक रिअलिस्टिक स्टोरी आहे, घरची गोष्ट. आता याच्याबद्दल मी पूर्ण स्क्रिप्ट वगैरे सांगत नाही, बट एक प्रकारे घरची गोष्ट आहे आणि घरात ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे असते याच्यावर एक प्रकारे फिल्म बनवण्याचा मी एक प्रकारे असा विचार केला आहे. या आणि समजा जर ती फिल्म हिट वगैरे झाली, व्हॉट एव्हर इट हॅपन्स, जे काय हिट आहे ते जे काय झालं त्याच्यानंतर मी बॉलिवूडमध्ये ट्राय करेन. या कारण एक तर माझ्यापाशी एक्सपिरियन्स पण राहील आणि मग मी बॉलिवूडमध्ये ट्राय करेन. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू बायनरी कोड बनेन आणि देन हळूहळू आपला समोरचा प्रवास सुरू होऊन जाईल. ज्या डेस्टिनीला क्रॅकआउट करण्याचा आहे त्याचा हळूहळू प्रवास सुरू होऊन जाईल भाऊ. तर माझा म्हणण्याचा उद्देश आहे की हा जो वे आहे, जो मी सेकंड वे जो तुम्हाला सांगितला आहे, याच्यामध्ये काय आहे तर तुला अन्न, वस्त्र आणि निवारा प्लस पैसा या 4ही गोष्टी भेटून राहिल्या. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या याच्यामध्ये फक्त एवढी सारी मेहनत आणि एवढं सारं करून सुद्धा आपण फेल होण्याचे चान्सेस बहुत जास्त असते. सो कसं आहे की स्वतःला एक प्रकारे कॉन्फिडन्स ठेव, थोडासा वेट कर, पेशन्स घे. कोणती गोष्ट एकदम फटाफट होत नाही, पेशन्सने घ्यावं लागते. आणि कसं आहे मोठी गोष्ट असेल थोडा वेळ लागते आणि त्यासाठी आपल्याला त्याच्या लायक पण बनावं लागते. राईट. सो हा वे आहे. So this is the My Artifact episode number 814 या 15 कितना है 815 right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.